Now the hemoglobin. Hemoglobin, it is a red colored pigment of the blood. Each contain about 280 million of hemoglobin molecule. Each RBC, एका RBC मध्ये किती असतात 280 million of HB molecule. The molecular weight of HB is 68,000. 1 gram of HB combines with 1.34 ml of the oxygen. काय म्हटलं आहे फ्रेंड्स की जे 1 ग्राम आहे एच बीचं विच कंबाईन्स विथ 1 ग्राम एच बी कशासोबत कंबाईन होते 1.34 ml ऑफ द ऑक्सिजन. 1 HB मॉलिक्यूल इज ट्रान्सपोर्ट 4 मॉलिक्यूल्स और 8 ॲटम्स ऑफ O2. मतलब O2च्या फॉर्ममध्ये म्हटलं तर 4 मॉलिक्यूल आणि एक ॲटम म्हटलं तर 8 ॲटम्स. तर पहिल्यांदा काय दिलेलं आहे रेड पिगमेंट आहे ब्लडमध्ये. ईच RBCमध्ये किती आहे 280 मिलियन ऑफ HB मॉलिक्यूल्स आहेत. त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 68,000. 1 ग्रॅम ऑफ HB कंबाईन होते कितीसोबत 1.34 ml ऑफ ऑक्सिजनसोबत आणि याच्यामध्ये एक मॉलिक्यूल HBचा ट्रान्सपोर्ट करते 4 मॉलिक्यूल ऑफ O2 किंवा 8 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. स्ट्रक्चर ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन इट इज अ क्रोमोप्रोटीन. कोणचं प्रोटीन आहे क्रोमोप्रोटीन कॉन्स्टिट्यूट 2 पार्ट्स. ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत हिमोग्लोबिनमध्ये. एक तर हिम आहे दुसरं ग्लोबिन पार्ट आहे. हिम 4% असते फक्त. किती 4. आयर्न कंटेनिंग पिगमेंट असते कॉन्स्टिट्यूट ऑफ आयर्न अँड पोरफायरिन. फर्स्ट इज आयर्न. इट प्रेझेंट इन द फेरस F+2. हे इम्पॉर्टंट आहे फ्रेंड. आयर्न फॉर्म कोणत्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असते +2 +3 तर +2 फॉर्ममध्ये. इट इज इनस्टेबल आणि हे कसं असते इनस्टेबल असते. द आयर्न अनस्टेबल म्हणतो आपण. द आयर्न कॉन्टेंट ऑफ HB इज 0.34 आणि ह्याच्यामध्ये आयर्न किती % असते तर 0.34% असते. तर पोरफायरिन हिममध्ये काय आहे आयर्न नंतर आहे पोरफायरिन. द पोरफायरिन इज अ पिगमेंट पार्ट ऑफ द HB. हे पिगमेंटल पार्ट आहे HBचा. इट इज फॉर्म्ड बाय 4 पायरॉल रिंग. ह्याच्यामध्ये किती पायरॉल रिंग आहेत 4 पायरॉल रिंग ज्याला आपण टेट्रा पायरॉल म्हणतो. पायरॉल रिंग्स आर अटॅच टू वन अनदर बाय द मिथेन आणि प्रत्येक पायरॉल रिंग एक दुसऱ्याला अटॅच असते बाय द मिथेन ब्रिज. द आयर्न इज अटॅच टू N ऑफ ईच पायरॉल रिंग आणि जे आयर्न आहे ते अटॅच होते N ऑफ ईच पायरॉल रिंग अँड N ग्लोबिन ऑफ मॉलिक्युल्स. नाव द ग्लोबिन पार्ट. त्याच्यामध्ये आपण फक्त 2 पार्ट बघितले होते. जे आपण म्हणालो हिम ते 4% असते टोटल हिमोग्लोबिनच्या. मग उरलेलं 96% जे असते ते ग्लोबिन पार्ट असते. याच्यामध्ये 2च आहेत. हिममध्ये बी आयर्न आणि पोरफायरिन आहे. आयर्न जे आहे +2 फॉर्ममध्ये असते आणि ते किती असते 0.34% असते आणि उरलेलं सगळं जे असते ते पोरफायरिन असते जे की एक पिगमेंटल पार्ट आहे. त्याच्यामध्ये किती रिंग असतात 4 पायरॉल रिंग्स असतात आणि ते हे जे पायरॉल रिंग असते ते एक दुसऱ्याला अटॅच असते मिथेन ब्रिजेसनं आणि आयर्न इज अटॅच टू N ऑफ ईच पायरॉल रिंग ऑफ N ग्लोबिन ऑफ मॉलिक्यूल. ग्लोबिन जे आहे ते 96% असते. स्पेसिफिक सिम्पल प्रोटीन. ग्लोबिन जे आहे हे एक स्पेसिफिक सिम्पल प्रोटीन आहे. त्याच्यामध्ये 4 पॉलिपेप्टाईड चेन आहेत 2 अल्फा 2 बीटा. ह्याच्यामध्ये किती 4 पॉलिपेप्टाईड चेन आहेत. किती 4 पॉलिपेप्टाईड चेन आहेत 2 अल्फा आणि 2 बीटा. किती चेन आहे 4. 2 अल्फा 2 बीटा. नॉर्मल व्हॅल्यू असते. आता नॉर्मल व्हॅल्यू बघा हिमोग्लोबिनची किती असते तर 15.8 ग्राम %. किती असते 15.8 ग्राम %. फिमेलमध्ये म्हटलं तर 13.7 असते आणि बर्थच्या वेळेस किती होते 23 ग्राम. म्हणजे सगळ्यात जास्त हिमोग्लोबिन बर्थच्या वेळेस असते 23 असते. अडल्ट फिमेल जे आहे तर तिच्यामध्ये 13.7 आणि मेलमध्ये 15.8. टाईप्स ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन 2 टाईपचे असतात. एक आहे अडल्ट हिमोग्लोबिन आणि दुसरा आहे फिटल हिमोग्लोबिन. अडल्ट आणि फिटल. अडल्टमध्ये काय असते HbA म्हणतो त्याला आपण. HbA ग्लोबिन कंटेंट 2 अल्फा. हे इम्पॉर्टंट आहे. किती अल्फा 2 अल्फा आणि 2 बीटा. अडल्टमध्ये किती अल्फा किती बीटा 2 अल्फा 2 बीटा अँड मेनली फाउंड इन अडल्ट. आणि जे फिटल HbF आहे तर त्याच्यामध्ये द ग्लोबिन कंटेंट 2 अल्फा. किती अल्फा 2 अल्फा 2 गॅमा. बापरे ह्याच्यामध्ये म्हणजे बीटा आहेत का नाही फ्रेंड. फक्त 2 अल्फा 2 बीटा आपण म्हटलं होतं अडल्टमध्ये असते आणि जे फिटल हिमोग्लोबिन आहे त्याच्यामध्ये 2 अल्फा आणि 2 गॅमा असतात. ग्रेटर अफिनिटी ऑफ ऑक्सिजन अँड रिलीज. आपल्याला माहिती आहे जे फिटल हिमोग्लोबिन असते ना त्याची अफिनिटी जास्त असते आपल्या अडल्टपेक्षा सुद्धा जास्त असते ऑक्सिजनसाठी. अँड रिलीजेस CO2 मोर रेडियली. ग्रेटर अफिनिटी फॉर ऑक्सिजन अँड रिलीजेस CO2 मोर रेडियली. ॲट लोअर O2 प्रेशर द फिटल HbF कॅन टेकन अप लार्जर व्हॉल्यूम ऑफ O2 दॅन HbA. जेव्हा O2 समजा खूप कमी प्रमाणात आहे
तर त्याची अफिनिटी जास्त कोणाची असेल मग, ह्या फिटलवाल्याची असेल का अडल्टवाल्याची, तर फिटलवाल्याची असेल. ग्रेटर व्हॉल्यूम ऑफ ओवी दॅन HbA. फिजिओलॉजिकल व्हेरिएशन्समध्ये एजनुसार जर पाहिलं तर इन फिटस द लेवल ऑफ HB रायझेस, म्हणजे एजनुसार पाहिलं तर जे फिटलमध्ये जे HBचं लेवल आहे ते राईज होते ॲट बर्थ. HB इज 23. आताच पाहिलं होतं, म्हणजे फिटसपासून जेव्हा त्याची बर्थ होते तेव्हापर्यंत त्याचे 23 सर्वात जास्त असते. आणि सेक्समध्ये म्हटलं तर आपण पाहिलं होतं की फिमेलमध्ये 13.7च होतं, पण मेलमध्ये किती होतं, मेलमध्ये किती होतं फ्रेंड्स, 15.5 की 8, 15.8 एवढं होतं. तर सेक्समध्ये बघितलं तर फिमेलमध्ये स्लाइटली लोअर आहे. ड्युरिंग व्हेरिएशन्स, जेव्हा व्हेरिएशन्स होतात, द मॉर्निंग HB इज लोवेस्ट. मतलब व्हेरिएशनच्या वेळेस जे मॉर्निंग HB असते तर ते कसं असते, मॉर्निंग HB इज लोवेस्ट अँड हायेस्ट इन इव्हनिंग. सगळ्यात कमी असते मॉर्निंगमध्ये, सगळ्यात जास्त असते इव्हनिंगमध्ये. अल्टिट्यूडमध्ये जेवढं आपण हायर अल्टिट्यूडला जाऊ ना तेवढं ते राईज होते HB. एक्सरसाइज केल्यावर पण वाढते, एक्सायटेशनमध्ये पण वाढते, आणि जेव्हा आपण इंजेक्शन देऊ ॲड्रेनालिनचं तेव्हा पण राईज होते. म्हणजे फक्त लोवेस्ट कधी असते मॉर्निंगमध्ये, बाकी सगळं हायेस्ट आहे. म्हणजे अल्टिट्यूडला हायेस्ट आहे, एक्सरसाइज केल्यावर हायेस्ट आहे, एक्साइटमेंटमध्ये हायेस्ट आहे, ॲड्रेनालिन इंजेक्शनमध्ये पण हायेस्ट आहे. फंक्शन्स काय आहे मग HBचं, O2 आणि CO2 ट्रान्सपोर्ट करणे. पहिलं तर तेच आहे. O2 कोणत्या फॉर्ममध्ये, ऑक्सिहिमोग्लोबिन कंपाऊंड विच अबाउट 98.5 O2 इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम लंग टू द बॉडी टिश्यू, अँड CO2 जे आहे कार्बोहिमोग्लोबिनच्या फॉर्ममध्ये, तर ते 23% ट्रान्सपोर्ट केले जाते टिश्यूकडून लंग्सकडे. आणि रेड कलरेशन, RBCमध्ये जे रेड कलर येते ते कशामुळे येते, हिमोग्लोबिनमुळेच येते. आणि रेग्युलेट द ब्लड pH, आणि ब्लडचं pH मेंटेन केलं जातं. आपण बघितलं होतं ना, बफरिंग ॲक्शन असते ह्याची ॲसिड बेस बॅलन्समध्ये, आणि इम्पॉर्टंट रोल राहते ह्याचा मॉड्युलेशन ऑफ इरिथ्रोसाईट मेटाबॉलिझममध्ये, आणि इम्पॉर्टंट रोल इन ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस ड्रग्स इन बॉडी. आणि खूप इम्पॉर्टंट रोल आहे ह्याचा ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस ड्रग्स इन द बॉडी अँड प्ले अ रोल इन द रेग्युलेशन ऑफ ब्लड फ्लो अँड ब्लड प्रेशर. आणि त्याचा इम्पॉर्टंट रोल कशामध्ये आहे, रेग्युलेशन ऑफ ब्लड फ्लो अँड ब्लड प्रेशर अँड फॉर्मेशन ऑफ बाईल पिगमेंट. तर पहिला आहे ट्रान्सपोर्ट ऑफ O2 CO2. रेड कलर जे राहते RBCला ते ह्याच्यामुळेच येते, ॲसिड बेस बॅलन्स म्हणजे बफरिंग ॲक्शन आहे, मॉड्युलेशन करत आहे इरिथ्रोसाईट मेटाबॉलिझम, इम्पॉर्टंट रोल इन ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस ड्रग्स इन द बॉडी, आणि प्ले अ रोल ऑफ रेग्युलेशन ऑफ ब्लड फ्लो अँड ब्लड प्रेशर, फॉर्मेशन ऑफ बाईल पिगमेंट. थँक्यू.